वळत पुढच्या बातमीकडे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा आणखी एक नवा अधिकारी चर्चेत आलाय। जलसंधारण विभागातील सुनील कुशीरनंतर आता विशाल राठोड याच्या नावाची चर्चा होते। विशाल राठोड याची कुठेच नियुक्ती नसतानाही त्याच्या मंत्रालयावरील पत्रांवर सह्या आहे। खासगी सचिव म्हणून विशाल राठोड याने या सह्या केल्याचं निदर्शनास आलंय। विशाल राठोड जलसंधारण विभागात खासगी सचिव म्हणून अद्यापही नियुक्त झालेला नाही। विशेष म्हणजे विविध बैठकांना सुद्धा विशाल राठोड याचा सहभाग आणि हस्तक्षेप होता, तरी त्याला असे अधिकार मिळालेच कसे याचं सर्वांना आश्चर्य वाटतंय। कोण आहेत विशाल राठोड आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या खासगी सचिवपदी विशाल राठोडची अद्यापही नियुक्ती नाही। मंत्री संजय राठोडच्या कार्यालयातून निघणाऱ्या अधिकृत दौऱ्यावर तसंच प्रशासकीय पत्रांवर विशाल राठोडची खासगी सचिव म्हणून उल्लेख करत स्वाक्षरी आहे। मंत्री संजय राठोड यांच्या सचिव पदासाठी विशाल राठोडला अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडून ग्रीन सिग्नल नाही। जलसंधारण मंत्री संजय राठोडांच्या आशीर्वादानेच विशाल राठोड प्रशासकीय कामं करत असल्याची चर्चा सुरू आहे। विशाल राठोड जलसंधारण मंत्री कार्यालयात खासगी सचिव म्हणून नियुक्ती नाहीच, तरी सुद्धा विशाल राठोडकडून मंत्री कार्यालयामधील प्रशासकीय पत्रांवर पदांचा वापर स्वाक्षरी करून होतोय। मुख्यमंत्री कार्यालय विशाल राठोडवर कारवाई करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी। सागर, जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा आणखी एक नवा अधिकारी चर्चेत आलाय, नेमका काय कारनामा यांचा? वास्तविकतेत संजय राठोड आणि त्यांच्या आसपास असणारे अधिकारी हे कायम कुप्रसिद्ध म्हणून चर्चेला असतात। आता सुनील कुशोरी जे आहेत की त्यांच्याकडे मुळात 3 विभागाचे अतिरिक्त कारभार दिलेत, विशेष खास मर्जी आहेत की काय संजय राठोड यांची, अशी चर्चा असताना विशाल राठोड यांचं नाव आता समोर आलेलं आहे। विशाल राठोड हे मंत्रालयात कुठल्याही अधिकृत पदावर मंत्री कार्यालयात नाही आहेत जलसंधारण विभागामध्ये, तरी देखील संजय राठोड यांच्या वेगवेगळ्या प्रशासकीय दौऱ्यामध्ये जे पत्र निघतं त्याच्यामध्ये खासगी सचिव म्हणून त्यांची स्वाक्षरी आणि त्यांच्या नावाने पत्र निघत आहे। विशेष म्हणजे हे पत्र ज्या जिल्ह्यामध्ये संजय राठोड जातात त्या जिल्ह्यातले कलेक्टर, जिल्हा प्रशासन पोलीस अधिकारी तसंच इतर महत्वाचे प्रशासकीय अधिकारी म्हणजे IAS IPS सारख्या अधिकाऱ्यांना हे पत्र पाठवली जात आहेत। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विशाल राठोड हे कुठेही मंत्री कार्यालयामध्ये खासगी सचिव नसताना अशा स्वरूपाचे पत्रांवर म्हणजे मंत्रालयीन पत्रांवर सही कसे करतायत असा मुद्दा उपस्थित होतोय। विशाल राठोड यांना खासगी सचिव नियुक्त करावं यासाठी स्वतः संजय राठोड खूप आग्रही आहेत। जवळपास 3 ते 4 महिने झालं ते वारंवार मुख्यमंत्री कार्यालयाकडे आणि सामान्य प्रशासन विभागाकडे या संदर्भामध्ये पाठपुरावा करतायत, पण विशाल राठोड यांच्या विषयीची माहिती जी मिळते त्यानुसार ते वादग्रस्त आहेत आणि यामुळेच मुख्यमंत्री कार्यालयाकडनं त्यांच्या नावाला अद्यापही ग्रीन सिग्नल नाही आहे। तरी देखील विशाल राठोड हे जलसंधारण खात्याच्या कार्यालयात मंत्र्यांबरोबर बैठकीला बसतात, त्यांच्या परस्पर अनेक पत्र पाठवतात की काय, त्याच्यावर स्वतः खासगी सचिव म्हणून स्वतःचं पद उल्लेख करत सह्या सुद्धा करतायत की काय, अशी एक शक्यता वर्तवली जाते। अर्थात स्वतः मंत्री कार्यालयाला हे माहित आहे का, स्वतः मंत्र्यांना हे माहित आहे का याविषयी स्वतः संजय राठोड यांनी तुर्तास तरी भाष्य केलेलं नाही या, पण एखाद्या मंत्री कार्यालयामध्ये एखादा व्यक्ती मंत्र्यांबरोबर दिसतोय, स्वतःचे शासकीय आदेश शासकीय दौरे मंत्री कार्यालयाच्या पत्रांवर स्वतः सह्या करताना दिसतोय, तर कुठे ना कुठेतरी विशाल राठोड यांना संजय राठोड यांचा वरदहस्त आहे की काय असं एक म्हटलं जातं। NDTVच्या हाती जे काही फोटो वेगवेगळे आलेले आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट दिसून येतं की ते बैठकीला उपस्थित आहेत विशाल राठोड संजय राठोडांबरोबर। तसंच इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मंत्री महोदयांबरोबर स्वतःचे मोठमोठे पोस्टर सुद्धा लावलेले आहेत। जसे काही हे प्रशासकीय अधिकारी आहेत की राजकीय कोण नेते आहेत असा प्रश्न पडावा। विशाल राठोड यांना इतकी मेहरबानी संजय राठोड यांची का आहे, काही विशेष त्याला कारणं आहेत का, याची आता जोरदार मंत्रालय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। एका बाजूला संजय राठोड यांची सुनील कुशिरी या अधिकाऱ्यांवर मेहरबानी, तर दुसरीकडे आता नव्यानं एक विशाल राठोड हे नाव समोर आलेलं आहे। एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःचं प्रशासकीय कामकाज हे स्वच्छ पारदर्शक म्हणतायत, तर मग फडणवीसांसारखे मुख्य जे सर्व प्रशासन एक हाती चालवतायत
त्यांच्याकडनं आता या संदर्भात काही कारवाई विशाल राठोड आणि सुनील कुशोरी यांच्याकडे होतीये का हे पाहणं गरजेचं आहे. कारण की जलसंधारण खातं हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतःचं जलयुक्त शिवार सारखं एक महत्वाचं ड्रीम प्रोजेक्ट आहे. आपल्याला माहिती आहे की 2014 ते 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांची जी प्रतिमा महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये जिथे पाण्याचा प्रचंड तुटवडा होता अशा ठिकाणी जलसंधारणाची जलयुक्त शिवारची कामं फार मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि अनेक क्षेत्र हे पाण्याखाली आलं. यानंतरनं गेल्या काही दिवसांमध्येच मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस जलसंधारण खात्याचा आढावा घेतला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या समोर अनेक गोष्टी यातल्या फार आश्चर्यकारक आल्या. त्यामुळेच कदाचित जवळपास 200 कामांना स्थगिती थेट स्टे देण्यात आला मुख्यमंत्र्यांकडनं. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुद्धा सुरू आहे. पण मुद्दा उपस्थित राहतोय तो सुनील कुशोरी जे आहेत त्यांच्यानंतरनं विशाल राठोड अशासारख्या अधिकाऱ्यांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कारवाई करणार आहेत का? दीपाली, निश्चितच त्यामुळे या संदर्भात आणखी काय माहिती समोर येते हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद सागर, आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.